खरं तर मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तिन्ही पक्षाचे जिल्हा अध्यक्ष हे आंबेगाव तालुक्याचे आहेत. त्याचप्रमाणे आमच्या देखील पक्षाचा अध्यक्ष हे देखील आंबेगाव तालुक्याचे आहेत. खरं तर पुणे जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. पुणे जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला निर्णय घेत असताना त्यांनी इतर तालुके बाकी सोडून दिलेले आहेत. मग आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी असं का वाटलं या ठिकाणी शरदचंद्रजी पवार पक्ष आणि अजितदादांचा पक्ष हा एकत्र झाला नाही पाहिजे, हा देखील संभ्रम आम्हाला अजून तो काही सुटलेला नाही. खरं तर ज्या वेळेला अजितदादांनी आणि पवार साहेबांनी त्या ठिकाणी भारकस घेतली, त्यांचे पक्ष ज्या वेळेला वेगळे झाले, त्यावेळेला आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते ज्यांनी 3-3 पिढ्या पवार साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी काम केलेलं आहे, आम्ही त्यांच्या बरोबर राहिलो, साहेबांच्या बरोबर. परंतु आज अशा प्रमाणामध्ये ज्या वेळेला हा सगळा प्रकार समोर येतो की पुणे जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला हा पक्ष एकत्र झालेला आहे आणि आंबेगाव तालुक्यामध्येच अशी काय अडचण निर्माण झाली, तर हा पक्ष त्या ठिकाणी पक्षाचे अध्यक्ष असताना आपण या ठिकाणी ते का करू शकलो नाही याचा संभ्रम आमच्या मनामध्ये आहे. खरं तर जिल्हाध्यक्षांनी पुढाकार घेऊन हा आंबेगाव तालुक्यात देखील तशा प्रकारची त्या ठिकाणी आघाडी करायला पाहिजे होती, परंतु त्यांनी त्या ठिकाणी केली नाही. खरं तर पवार साहेब आणि अजितदादा ते ज्या वेळेला एकत्र आले त्यावेळेला हा सगळा प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला आहे. मग कार्यकर्त्यांनी तरी त्या ठिकाणी जास्त ताणून धरण्यात काही अर्थ नाही, एकत्र झालं पाहिजे अशा प्रकारची माझ्यासारख्याची आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी भूमिका राहिलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्यात देखील अशा प्रकारची ही आघाडी व्हायला पाहिजे होती, परंतु त्या ठिकाणी झालं नाही, हे आम्हाला त्या ठिकाणी समजलेलं नाही. ते कार्यकर्त्यांचे फॉर्म हे बी फॉर्म आम्ही घेण्यामध्ये त्यांच्याकडून त्या ठिकाणी 2-4 दिवस चर्चा चालवलेल्या आहेत. कारण अजून काही आम्ही त्या ठिकाणी पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार केलेली नाही. येणाऱ्या दिवसामध्ये पक्षाची शिस्त न पाळल्याबद्दल तुम्ही त्यांच्यावर शिस्त होण्याची कारवाई व्हावी अशी काही मागणी करणार आहात? 100% कारवाई व्हावी अशी आम्ही पक्षाकडे मागणी करतो. देवदत्त निकम मनमानी करतात. हो, देवदत्त निकम यांची मनमानी चालू आहे पक्षामध्ये. कधी आम्हाला एकाही पदाधिकाऱ्याला विचारत न घेता ते त्यांचा स्वतःच निर्णय घेतात. पूर्ण पॅनल लावायची क्षमता नसेल तर त्यांनी जर आघाडी केली असेल तर काय चुकलं त्यांचं? पूर्ण पॅनल जर करायचा जर असता तर ठीक आहे ना, त्याची कुठंतरी बैठक व्हावी लागते प्रत्येक पक्षामध्ये. आता मी समजा 25-30 वर्ष झालं मी राजकीय सेवेमध्ये आहे. प्रत्येक निवडणूक जर आली तर प्रत्येक कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी मिटिंग घेतली जाते. मिटिंगमध्ये आपल्या भूमिका काय आहे हे आपण त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना समजून सांगतो. कोण कोण इच्छुक आहेत त्यांचे आपण उमेदवारी अर्ज मागवतो आणि अर्ज मागवल्यानंतर त्या उमेदवारांच्या आपण मुलाखती घेतो आणि त्याच्यानंतर उमेदवारी जाहीर करत असतो. पूर्ण पॅनल लावायचं नव्हतं. मी सांगितलं पूर्ण पॅनल लावायचं असेल तर त्यांनी आघाडी केली असेल. तर मला हेच सांगायचं ना की मी आंबेगाव तालुका महिला अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, दादाभाऊ थोरात हे कार्याध्यक्ष. आम्हाला विश्वासात घ्यायचं होतं. तुम्ही आघाडी करताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही, मग तुम्हाला आघाडीच करायची होती. तुम्ही सांगितलं आम्ही एकनिष्ठ राहिलो, पवार साहेबांसोबत एकनिष्ठ राहिलो. मग एकनिष्ठ राहताना तुम्ही ज्या कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन काम केलं, जे इच्छुक आहेत त्यांना का तुम्ही सोबत नाही? आघाडी तुम्हाला करायचीच होती. तुम्हाला घड्याळासोबत जायचंच नव्हतं, तर मग तुम्ही पूर्ण पॅनल उभा करायचं होतं. तुम्ही इकडे घेऊन का सगळं हे केलं, पॅनल उभे केले? तुम्ही करायची होती, फक्त तुतारीच्या शिट्ट्या द्यायची आणि इच्छुक होते तेवढे उमेदवार. तुम्ही त्यांना उमेदवारी दिली नाही आणि तुम्ही त्यांच्यासोबत गेले. मग याचं कारण आता आम्हाला समजलेलं नाही. आता तुम्ही काय करणार? उमेदवारी जर तुम्हाला मिळाली नाही, तुम्ही इतके वर्ष काम केलेलं आहे, दादाभाऊ थोरातांनी काम केलेलं आहे, त्यांची भूमिका काय असणार आहे पुढं? जर पक्षांनी दावलं होते, पक्षाची देवदत्त निकम यांची जी भूमिका आहे तीच जर पक्षाची असली तर पक्ष अशी कशी भूमिका घेईल? त्यांची स्वतःची भूमिका पक्षाने भूमिका स्पष्ट केलेली आहे. पक्षाने
पुणे जिल्ह्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. पक्षाने पक्षाची भूमिका स्पष्ट स्पष्ट केली. करून मग टाकली. तालुक्यामध्ये असं काय झालंय का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकले नाही? मिटिंगला कोण गेलं? कोणाला विश्वासात घेतलं? तर जिल्हाध्यक्ष एकटेच मिटिंगला गेल्या. हे आता माझ्या शेजारी बसले बाळासाहेब वानखेडे, हे पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी तळागाळात काम केलं. मग त्यांना का विश्वासात घेतलं नाही? त्यांना का मिटिंगला नेलं नाही? आम्हाला का मिटिंगला घेऊन गेलं नाही? म्हणजे अद्याप आम्हाला मिटिंग कुठे झाली, कशी झाली, काही माहिती. मग जिल्हा परिषदची मिटिंग लावली आमच्या गटाची, कळण राजनी गटाची. ते त्या गटात आहे, मी त्या गटात आहे. मी राज्याचा पदाधिकारी, ते जिल्ह्याचे पदाधिकारी. पण मला एकालाही मिटिंगला बोलावलं नाही. उमेदवारी कोणाला द्यायची हे तर आम्हाला कळलं पाहिजे ना. बाहेरच्या पक्षातला माणूस आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिली, तुम्हाला पत्रकार सगळ्यांना माहिती आहे. तुम्हालाच का डावललं गेलं पण? मी आमदार रोहित पवारांचा कार्यकर्ता आहे. मी गेले 7-8-10 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम करतो. पक्षामध्ये त्यांना इन्कमिंग मी केलं देवदत्त निकमान दादांना सांगतो. आणि पवार साहेबांनी एका ठिकाणी आश्वासक चेहरा म्हणून माझं नाव घेतलं होतं दुसरा. त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यात बसलं आणि तिथून पुढे त्यांनी मला डावलायला सुरुवात केली. सेम बाळासाहेब बानखेलेंच्या बाबत पण सेम पॅटर्न झालाय आणि पूजा वळसेंच्या बाबतीत पण सेम झालाय. तर ही परिस्थिती अशी उद्भवली का आपण? नाही, ही परिस्थिती अशी उद्भवली. आता कित्येक कार्यकर्ते, त्यांच्या बाबतीत नाही, माझ्या बाबतीत नाही, त्याचे कित्येक छोटे मोठे कार्यकर्ते, त्यांना दामांना घोडे, त्यांना त्यांच्या वरचढ झालेला कार्यकर्ता नको, ही टेंडन्सी त्यांची. त्याच्यामुळे त्यांना डावलायचं काम त्यांनी चालू केलं पक्षामध्ये. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे कारण आता सध्याच्या निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका ठरवत असताना, उमेदवार ठरवत असताना एबी फॉर्म, पक्षाने जर एबी फॉर्म जर त्यांच्याकडे दिले तर असं तुम्हीच सांगितलं, त्याचा अर्थ पक्षाने त्यांना सर्व जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. पहिला मुद्दा, तुम्हाला डावून त्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे दिलेल्या आहेत. तुम्ही आता त्यांच्या प्रक्रियेत तर तुम्ही नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही बाजूला पडले. तुमची भूमिका काय असणार आहे? पक्षाने पक्षाची भूमिका ठरवलेली. पक्षांनी डावून त्यांच्याकडे, आम्हाला डावून त्यांच्याकडे असं नाही. ते जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडेच जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे एक फॉर्म येणार. बोललेलं सांगितलं नाही. खासदार कोल्हेंची माझी चर्चा झाली, आदरणीय अमोलदादांची आमची चर्चा झाली. अमोलदादांशी आम्ही परवा दिवशी बसलोय, सगळे पदाधिकारी बोललोय. अमोलदादांचे ते ऐकत नाही. त्यांना आदरणीय रोहितदादांनी आपल्याला बोलवलं होतं, त्यांची चर्चा केली, अजितदादांची चर्चा झाली. पण त्यांनी त्यांचा एक प्रकार चालवला, इकडे तर मला नाही, मी तुतारीचे उमेदवार देणार, मी युती करणार नाही यांच्या. जिल्हाध्यक्ष बदलण्याची मागणी 100% जिल्हाध्यक्ष इलेक्शन झाल्यानंतर मागणी करू. आता तुम्ही जिल्हा परिषद निवडणुकीला काय प्रोसेस करायची, काय सांगायचं? नाही, जिल्हा परिषदेला स्ट्रॅटर्जी अशी आहे. आता उद्याचा काय निर्णय ठरतोय तुझ्या दादाभाऊचा, त्याच्यावर त्यांनी स्ट्रॅटर्जी. तुमच्या दोघांच्या लढाईचं निश्चित आहे का पक्षाने डावललं तरी? बस मी गेले 2 वर्ष जे पक्ष वेगळा झाला, जेव्हा पक्ष वेगळा झाला तेव्हा यांच्याकडे एकही माणूस मीटिंग, म्हणजे तुम्ही पण पत्रकार सगळे बांधव सोबत असायचे, ज्यावेळेस पत्रकार परिषद होती त्यावेळेस त्यांच्यापाशी बसायला एकही माणूस आहे नव्हतं. त्यावेळेस मी असेल किंवा बाळासाहेब पाटील असेल तर दादाभाऊ थोरात असेल, मयूरदादा असतील, आम्ही सगळ्या त्यांच्या साईडला बसून त्यांना पत्रकार परिषद असेल किंवा त्यांचा प्रचार असेल, आम्ही तळागाळात जाऊन काम केलं. मग आम्ही जेव्हा काम केलं, आम्ही लोकांमध्ये पोहोचलो. नंतर विधानसभा झाली, विधानसभेला थोड्या मतांवर आपला पराभव झाला. त्याच्यानंतर आम्ही कार्यक्रम चालू ठेवले, आम्ही लोकांमध्ये गेलो, कारण आम्हाला पुढे जाऊन जिल्हा परिषद निवडणूक लढवायचं हे आश्वासन त्यांनी दिलं होतं. तेव्हा विधानसभेच्या वेळेस पारगाव चारकरवाडी गटामध्ये त्यांचा प्रचार असायचा. त्यावेळेस ते मला फोन करायचे की ताई उद्या तुमच्या गटामध्ये आपल्याला दौरा करायचा आहे, तुम्ही आमच्यासोबत पाहिजे. म्हणजे तुम्ही हे आश्वासन मला वर्ष झालं तेव्हा देत होते. माझं तुम्हाला काय खटकलं की तुम्ही आज मला 6 महिने झालं तेव्हा सांगताय उमेदवारी फायनल आहे आणि अचानक तुम्ही सांगताय की म्हणजे मला न सांगता मला समजतंय की माझा जो पारगाव चारकरवाडी जिल्हा परिषद गट आहे तो तुम्ही शिंदे सेनेला सोडलाय. मग तुम्हाला जर तुम्ही सांगताय की आम्ही पवार साहेबांशी एकनिष्ठ आहोत, आम्ही घड्याळसोबत जाणार, तर मग तुम्ही पूर्ण पॅनल लावायचं होतं तुमचं. का तुम्ही पॅनल लावायला मागे पडले? का तुम्हाला दुसरे पक्ष घ्यावे लागले? मग याचं कारण काय? दुसऱ्या आणि त्यात आमचे तुतारीचे जे उमेदवार आहेत ते तुम्ही शिंदे गटात पाठवले, याचं कारण आमचं तुम्हाला समजलेलं नाही. तुम्ही लढणार आहात? हो, 100%. तुम्ही ही निवडणूक लढणार 100%? जे तुतारीचे उमेदवार आहेत ते शिंदे गटात पाठवले, त्याचे त्यांनी कारण दादाभाऊ शेठ, तुम्ही लढणार आहात का? विचार चालते. ठाम काय विचार? त्याचं ते बोलतो. पण तुम्ही कोणता झेंडा हातात घेऊन लढणार? हा, मग ते सांगतो ना. हे पहा, आता ते जिल्हा अध्यक्ष आहेत. खरं वास्तविक त्यांनी कार्यकर्त्यांना बोलवून
ह्या ज्या अडचणी ज्या आहेत ना ते त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आम्हाला अद्यापही एका आता व्यक्तीला बोलवलेलं नाही. त्यांनी कुठल्याही मिटिंगला जर कुठल्याही कार्यकर्त्याला बोलवलं नाही, एकट्यानेच निर्णय घेतलेला आहे आणि एकट्यानेच उमेदवारी जाहीर केली आहे. आता समजा तुतारीकडून इच्छुक आहेत ना लढायला त्या गटामध्ये. आता समजा मी तुम्हाला एक उदाहरण देतो की शेवळवाडी चांडोली गट जो आहे त्याच्यामध्ये इच्छुक आहेत ना, आपलेच उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक असताना तुम्ही त्या इच्छुकांना सांगता की धनुष्यबाणाच्या मुलाखतीला तुम्ही जा आणि धनुष्यबाणाची या चिन्हाची उमेदवारी तुम्ही घेताय आणि आपल्या कार्यकर्त्यांना देताय. मग हे बी फॉर्मचं करायचंय काय? मग आता जर आमचा हा कार्यकर्ता जर चुकला, समजा दादाभाऊ शेट्टी उद्या जर भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला किंवा धनुष्यबाणामध्ये जायचा निर्णय घेतला तर त्यांनी त्या ठिकाणी ते परत म्हणतील मी जिल्हाध्यक्ष तुमच्यावरती कारवाई करतो. अशा प्रकारे कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्यांनी समजलं नाही पाहिजे. कारण त्यांच्याकडून चुका ज्या वेळेला होतात ते अध्यक्ष म्हणून त्या आम्ही मान्य करायच्या का? आणि मग कार्यकर्ते जर एखादा चुकला आणि वेगळ्या पक्षात गेला तर त्यांनी देखील त्याची भूमिका किंवा त्याचं स्पष्टता त्यांनी त्या ठिकाणी दाखवली. लढवण्यास त्या ठिकाणी त्यांचा उत्साह होता, इच्छुक होते. त्याच्यामध्ये आमच्या महिला अध्यक्ष पूजाताई वळसे ह्या देखील पारगाव निरगुडसर गटामधून त्यांनी तर 4 महिन्यापासून त्या ठिकाणी सुरुवात केलेली होती. बरेचसे कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी केले. लोकांमध्ये देखील त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी समजलं गेलं की पूजाताईंची उमेदवारी ही जवळपास फायनल झालेली आहे. परंतु पूजाताईंच्या बाबतीत त्या ठिकाणी त्यांना देखील कुठल्याही प्रकारे सांगितलं गेलं नाही आणि कुठल्याही प्रकारे त्यांना देखील विश्वासात घेतलं नाही की तुला उमेदवारी देतो किंवा नाही देत. आणि कालपर्यंत पूजाताईंना असं वाटत होतं की मला AB फॉर्म आज भेटेल, उद्या भेटेल, आज भेटेल, उद्या भेटेल. परंतु कालपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी बोलवणं आलं नाही आणि कुठल्याही प्रकारचा फॉर्म देखील देण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश पक्षाचे आमचे सचिव मयूर भालेराव यांच्या देखील पत्नी ह्या कळम गटामधून इच्छुक होत्या. परंतु त्यांना देखील त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलं नाही, कुठल्याही प्रकारे त्यांची विचारणा झाली नाही आणि त्यांना देखील त्या ठिकाणी डावलण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे आंबेगाव तालुक्याचे कार्याध्यक्ष म्हणून ज्यांनी सुरुवातीच्या काळापासून एक चांगल्या प्रकारचं काम लोकसभा असेल, विधानसभा असेल आणि प्रत्येक बाबतीमध्ये पक्षाची कुठलीही भूमिका घ्यायची असेल तर एक चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे. असे आमचे दादाभाऊ शेट्टी हे देखील शेवाळवाडी गटामधून त्या ठिकाणी पंचायत समितीला इच्छुक होते. परंतु त्यांना देखील कालपर्यंत काही सांगण्यात आलं नाही. आणि काल ज्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी फोन केले त्यावेळेला खरं तर तुतारी शरदचंद्रजी पवार पक्षाचे AB फॉर्म हे आमच्या जिल्हाध्यक्षांकडे आलेले आहे. आणि जिल्हाध्यक्षांकडे आलेले असताना आम्ही त्यांना सांगितलं की दादाभाऊ शेट्टी हे देखील इच्छुक आहेत, तुम्ही त्यांना तो फॉर्म द्या. आज देखील त्यांनी 2-3 वेळा त्यांच्याशी फोनवरती संपर्क साधला, परंतु कुठल्याही प्रकारे त्यांना संपर्क न करता, कुठल्याही प्रकारे त्यांची भेट न घेता ह्या गटाची उमेदवारी त्यांनी चांडवली या गावामधून त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि ती पण तुतारी या चिन्हावरती केलेली नसून ही धनुष्यबाण या चिन्हावरती त्यांनी जाहीर केलेली आहे. तो कार्यकर्ता हा आमचाच आहे, परंतु त्याला कशी ती धनुष्यबाण दिली हे देखील आम्हाला त्या ठिकाणी समजलं नाही. नमस्कार. प्रथमतः मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. पुणे जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून आणि आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आजची खरी ही पत्रकार परिषद आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी आम्ही घेत आहोत. पुणे जिल्हा परिषदच्या निवडणुकीची तारीख फॉर्म भरण्याची ही 16
जानेवारी ते 21 जानेवारी अशी मुदत त्याची आहे. खरं तर प्रत्येक पक्ष हा कुठलीही निवडणूक जर सामोरे जायचं असेल तर त्याच्या अगोदर प्रत्येक पक्षाची बैठक होत असती आणि त्या बैठकीच्या माध्यमातून जे कोणी इच्छुक उमेदवार असतात त्याच्या मुलाखती त्या ठिकाणी आपण घेत असतो. असा साधारणतः पायंडा हा बऱ्याच वर्षापासून मी तरी त्या ठिकाणी पाहिलेला आहे. परंतु ही एकच निवडणूक अशी आहे की आता सध्या कळतच नाही की कोणत्या पक्षाचा कार्यकर्त्यांनी कोणत्या पक्षाचं चिन्ह घेतलेलं आहे आणि कोणत्या चिन्हावरती कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता लढतोय. हे अद्याप देखील उद्याचा शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा आणि अद्याप देखील आम्हाला त्या ठिकाणी माहिती नाही. खरं तर शरदचंद्र पवार पक्षाचे मी पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे आणि उपाध्यक्ष म्हणून मी साधारणतः पक्षाची फारकत जेव्हापासून झालेली आहे, म्हणजे अजितदादा पवार आणि शरदचंद्रजी पवार साहेब जेव्हापासून वेगळे झालेले आहे तेव्हापासून आम्ही त्या शरदचंद्रजी पवार पक्षाचं काम त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने करत आहोत. त्याच्यामध्ये मग लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेला देखील एक चांगल्या प्रकारचं प्रामाणिकपणाने सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कामकाज करून थोडाफार फरक राहिला. विधानसभेला आपण जीवाचं रान सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि एक चांगलं त्या ठिकाणी मताधिक्य कमी मताधिक्याने विधानसभेचे त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. आता आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या त्या निवडणुकीला सामोरे जातो. खरं तर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना जसं वाटतं की आता विधानसभा झाली, लोकसभा झाली, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला हा प्रत्येक कार्यकर्ता हा त्या ठिकाणी इच्छुक असतो की आपल्याला कुठेतरी आपला त्या पक्षामध्ये विचार केला जाईल आणि त्याप्रमाणे कार्यकर्त्यांचं विचार करणं हे साहजिक त्या ठिकाणी बरोबर आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या या कार्यकर्त्यांमध्ये देखील तसाच उत्साह 2-3 महिन्यापासून मी त्या ठिकाणी पाहत आहे आणि कुठंतरी आपल्याला त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल अशा प्रकारे साधारणतः 2 ते 4 महिन्यापासून कार्यकर्ते त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. परंतु ह्या साधारणतः 15 ते 20 दिवसामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी विश्वासात घेतलं नाही. कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला त्या ठिकाणी काही सांगितलं नाही आणि जिल्हाध्यक्ष सन्माननीय देवदत्तजी निकम यांनी त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे. हे आम्हाला त्या ठिकाणी कालपासून समजतंय की तुतारी, मशाल आणि धनुष्यबाण अशा ह्या 3 चिन्हांवरती 3 पक्षाची या ठिकाणी आघाडी झालेली आहे. खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये तसं पाहिलं तर परिस्थिती अशी आहे, पुणे जिल्ह्यामध्ये घड्याळ म्हणजे शरदचंद्रजी पवार पक्ष आणि अजितदादांचा पक्ष हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुका जर सोडला तर एकत्रपणाने त्या ठिकाणी काम करतो. खरं तर आंबेगाव तालुक्यामध्ये देखील अशीच परिस्थिती त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होती. परंतु तोही निर्णय करत असताना मी पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे, या ठिकाणी आमचे दादाभाऊ शेठ तालुक्याचे कार्याध्यक्ष आहेत आणि बाकीचे त्या ठिकाणी पूजाताई या महिला अध्यक्ष आहेत, आमचे मयूर भालेराव आहेत आणि समोर बसलेले देखील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. तर त्यांना कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी विश्वासात घेतलं नाही की आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये जर अशा प्रकारची त्या ठिकाणी आघाडी होते, पवार साहेबांचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष हा पुणे जिल्ह्यामध्ये जर एकत्र येत असेल आणि मग आंबेगाव तालुका त्याच्यामधून वगळून ही जर आघाडी होत असेल तर आम्हाला त्या बाबतीत
कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी विश्वासात घेतलं नाही. आणि मग त्या 7-8 दिवसापासून हे जे 3 पक्ष मी आता सांगितले की धनुष्यबाण असेल, मशाल असेल आणि तुतारी असेल, यांच्या बैठका होतात, यांच्या मिटिंगा होतात आणि त्या माध्यमातून कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मुलाखतीला बोलवलं जातं, त्यांच्या त्या ठिकाणी मुलाखती घेतल्या जातात आणि परस्पर आम्हाला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता हा त्या ठिकाणी संपूर्ण त्यांचा विचार त्या ठिकाणी चाललेला आहे. आज ज्या वेळेला फॉर्म भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज काही फॉर्म त्या ठिकाणी गेलेले आहे. खरं तर आमचे काही तुतारीचे पक्षाचे कार्यकर्ते हे खरं वास्तविक तुतारी ह्या पक्षावरती लढण्यास इच्छुक होते, परंतु त्यांना त्या ठिकाणी तू धनुष्यबाणाच्या चिन्हाची मुलाखत दे, तू धनुष्यबाणावरती उभा राहा, अशा प्रकारे काही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं आणि त्या पद्धतीने त्यांना उमेदवारी देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर तिन्ही पक्षाचे अध्यक्ष हे या तिन्ही आता मी जी चिन्ह सांगितलेली आहेत त्याचे प्रमुख आहेत. त्याच्यामध्ये देवीदास दरेकर असेल, हा पुणे जिल्ह्याचा धनुष्यबाण या पक्षाचा त्या ठिकाणी अध्यक्ष आहे. मशाल या चिन्हाचे जे अध्यक्ष आहेत पुणे जिल्ह्याचे उभाटा गटाचे ते सुरेश भोर आहेत आणि तुतारी या आमच्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत ते देवदत्त निकम आहेत. खरं तर या तिन्ही पक्षाच्या अध्यक्षांनी या तालुक्याच्या कार्यकर्त्यांची एक मीटिंग जर घेतली असती आणि त्या मीटिंगमध्ये कशा प्रकारे तुम्ही या निवडणुकीचं रणनीती ठरवलेली आहे, पक्ष कोणत्या पद्धतीने कोणता निकष लावून कार्यकर्त्यांना आपण तिकीट देत आहोत हे जर सांगितलं असतं तर आत्ताची जी पत्रकार परिषद आमच्यावरती घेण्याची वेळ आलेली आहे शक्यतो ती कदाचित आली पण नसती. परंतु कुठल्याही कार्यकर्त्याला त्या ठिकाणी विश्वासात घेतलं गेलं नाही, कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी विचारलं नाही आणि यांनी ह्या उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत. एका येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार, त्यावेळी आता देवदत्त निकम आहे त्यांना म्हणावं असं महत्त्व राहणार नाही, त्याच्यामुळे त्याची मोडबांधणी आता चालू झाली म्हणून तसं असू शकत नाही. एखाद्या वेळेला पुढचा जो काही धोका आहे तो त्यांनी आताच जाणून घेतला असेल आणि त्याचा फायदा कुठेतरी बाकीच्या पक्षाला मिळून त्या द्यायचा. पद्धतीने त्यांची रणनीती ही आता त्या ठिकाणी चालू झालेली असेल. कारण त्याच्यामध्ये नगर पंचायतची निवडणूक मंचरची जी झाली त्याच्यामध्ये देखील अशाच प्रकारे थोडी रणनीती आखली गेली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी गाफील राहिलो. नाहीतर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाची तुतारीची आणखी त्या ठिकाणी 4 सीटं निश्चित प्रकारे त्या ठिकाणी निवडून आली असते. आज अशा पद्धतीने